माझं नाव ॲडव्होकेट भूषण महाडिक। मी या खटल्यामध्ये ॲडव्होकेट धैर्यशील पाटील साहेबांबरोबर अरे ओ ऐका सर, तुम्ही बोलणं सुरू करा, ते असं 5-5 या खटल्यामध्ये सुरुवातीपासून ॲडव्होकेट धैर्यशील पाटील साहेबांबरोबर मी काम केलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि या निर्णयाने पूर्ण या प्रश्नावरती उत्तर दिलेलं आहे की हे पूर्ण प्रकरण जे आहे हे ते तथाकथित आहे आणि खोटं घडवण्यात आलेलं आहे। त्यामुळे न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे तो सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे दिलेला आहे, तो सर्व गोष्टीचं संकलन करून दिलेलं आहे आणि मुख्यतः हा गुन्हा जो करण्यात आला त्या गुन्ह्याचे खरे जे सूत्रधार आहेत यांना बाजूला ठेवून राजकीय दृष्टी डॉक्टर साहेबांना त्रास देण्यासाठी हा यंत्रणेचा वापर करून कोर्टा खटला दाखल केला। कोर्टाने आज काय काय सांगितलं थोडक्यात सांगा ना। माननीय न्यायालयाने प्रखरपणे सांगितलं की हा माफीचा साक्षीदार जो आहे पारसमल जैन ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारे साक्ष ठेवता येत नाही। ह्याच्यामध्ये गोवण्यात आले आणि साक्ष करण्यात घेतली आहे। आपल्या तथाकथित कहाण्या हे बदलत आलेल्या आहे। प्रथमतः तो वेगळी कहाणी सांगतो। त्यांनी एवढंही क्लिअरली सांगितलं की मला 2009 मध्ये मला राकेश मारियाच्या सांगण्यावरनं आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये मला गोवलं, बेदम मारहाण केली, टॉर्चर। त्या अनुषंगाने नंतर जेव्हा मी ह्याचा कबुली जबाब दिला किंवा मी ह्या गुन्ह्यामध्ये माझ्या कटाचा कबूल हे केलं त्यावेळी मला सगळ्या दृष्टिकोनातून माझी हे करण्यात आली असं त्यांनी प्रखरपणे सांगितलेलं आहे। आणि प्रथमतः त्याच्या ह्याच्यामध्ये हा खटला 2007चा हा गुन्हा आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पार्श्वभूमी सांगतो, 2006 मध्ये ही घटना घडली। 2006 मध्ये ह्याच्यामध्ये तपास कळंबोली पोलीस करत होती। कळंबोली पोलिसांनी 1.5 वर्ष तपास केला। त्याच्यानंतर हा तपास क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला। कुणाच्या सांगण्यावरनं करण्यात आला तर मयताच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरनं करण्यात आला। मग काय झालं त्याच्यानंतर 2008 मध्ये, कारण हे प्रकरण फार जुनं आहे, 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आनंदी देवी जे पवनराजेच्या पत्नी आहेत त्या उच्च न्यायालयात गेल्यात। त्यांनी ह्या प्रकरणामध्ये एक तानाजी पाटील, आपल्याला माहीत असेल तानाजी पाटीलची नार्को ही पूर्णपणे मीडियावरती दाखवण्यात आली आणि उच्च न्यायालयात प्रकरण पेंडिंग असताना ही नार्कोची सीडी जी आहे ती बाहेर मीडियाकडे लीक करण्यात आली। त्याची डॉक्टर साहेबांवरती एक संशयाचं वातावरण तयार करण्यात आलं आणि त्या वातावरणाच्या आधारे त्यांनी उच्च न्यायालयाकडनं असं हे दाखवलं की बघा हे एक सिनियर मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून सीबीआयकडे वर्ग करावा। मग सीबीआयने काय केलं, ऑक्टोबर 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने सर्व कागद जे आहे ते सीबीआयकडे हँडओव्हर करा, हस्तांतरित करा म्हणून सांगितलं। सीबीआयने 2009 पर्यंत काही केलं नाही, पण त्याच्या आधी सीबीआयकडे ही केस म्हणजे 2008 मध्ये ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा मे 2009 मध्ये ही कहाणी फेब्रुवारी 2009 मध्ये सुरू होते। आनंदीबाई पुन्हा कोर्टात जाते, माननीय उच्च न्यायालयात विनंती करते की कुठलाही तथाकथित डॉक्टर साहेबांपर्यंत जोडता येत नव्हतं। मुख्यतः राकेश मारियाच्या क्राईम ब्रांचने जेव्हा राकेश मारिया जॉईंट सीपी होते आणि राकेश मारियांना साक्षीदार म्हणून तपासण्यात आलं तर राकेश मारियाने ह्या जैनला मी ओळखत नाही आणि जैनला फक्त त्यांनी एवढं सांगितलं की माझ्या अधिकाऱ्याने 3-4 गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा घेतला। त्यामुळे 19 एप्रिल 2009ला त्यांनी मला खुलासा माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की असं जैन हा व्यक्ती हा सांगतोय। नुकतंच फक्त त्याचं तथाकथित म्हणणं होतं आणि पहिल्या दिवसापासून हा धादांत खोटं बोलणारा व्यक्ती आहे। राकेश मारिया 5 मे 2000 पत्र लिहिलं क्राईम होते तर त्यांनी कमिशनरांना कळवता होम मिनिस्टर होता सीबीआयला पत्र लिहिलं। त्याचा काही संबंध नसताना राकेश मारियाने का हस्तक्षेप केला त्याचं कारण समोर आली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे। राकेश मारियाने हे पत्र सीबीआय दिलं आणि सांगितलं की आम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये हा एक आरोपी सापडलेला आहे आणि आम्हाला ह्या आरोपीने हा कबुली जबाब दिलेला आहे। राकेश मारियाची जर आपण साक्ष पाहिली कोर्टासमोर तर कुठल्याही प्रकारे स्टेशन डायरीला एंट्री नाही। छोटी गोष्ट पोलीस यंत्रणेमध्ये नोंद होते। स्टेशन डायरीला जर अशा प्रकारे एखाद्या गंभीर
असेल तर ती स्टेशन डायरीवर नोंद असायला पाहिजे होती. राकेश मारेने हे मान्य केलं की बाबा मी ती स्टेशन डायरी पाहिली नाही.